एक जण म्हटलं मी देवाला फसवलं. देवाला फसवलं. म्हटले कसं फसवलं? आणि मी म्हातारा झालो तरी भजन केलंच नाही. मी म्हातारा झालो पण भजनच केलं नाही. कुणाला फसवलं? देवाला. देवाला फसवलं. देवाला काय फसवणार? 2 रुपयाला पेपर विकत होते सगळे बस स्टॉपवरती आणि त्या पोराने 1 रुपयालाच विकला. 1 रुपयाला विकला. शेजारचा मित्र आला आणि विचारलं का हो? म्हटले 2 रुपयाला पेपर असताना 1 रुपयाला का विकला? पेपरवाला म्हटला घेणारा माझ्या लक्षात आला, कारण मी तासभर बसजवळ होतो. त्याने पेपर विकत घेतला नाही, पण बस स्टार्ट झाली, निघायला लागली, मग त्याने पेपर घेतला, 1 रुपया मला दिला. माझ्या लक्षात आलं हे मला फसवणार आहे, म्हणून मी त्याला 1 रुपयाचा पेपर देऊन टाकला. म्हटले 1 रुपयाला का दिला? 2 रुपयाचा पेपर. म्हटले आजचा नाही दिला. आजचा पेपर नाही दिला. म्हटले कधीचा? म्हटले 15 दिवसापूर्वीचा. मी उगा आपले भेळ खायला आणला होता. म्हटलं मग त्याला देऊन टाकला. म्हटलं देवाला काय फसवणार आपण? देव कसा आहे? चतुरा तो शिरोमणी गुणला बनण्याची खाणी. चतुरा तो शिरोमणी गुणला बनण्याची. पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे आता शिंदे महाराजांची संस्था झाली, अगदी काही वर्षापासूनच आपले कांबळे महाराज आहेत या भागामध्ये. नाही ते टाळकरी भेटत नव्हते. आम्ही कीर्तनाला यायचो तर टाळकरी भेटत नव्हते बऱ्याच भागामध्ये. आता काही ठिकाणी तर एका ठिकाणी गेलो नवीनच, आम्ही नवीन आणि ते नवीन. तिथं गेल्याच्या नंतर म्हटलं भजनी बिजनी काय टाळकरी? ते म्हटले लागतात का? तुम्ही नाही आणलं का म्हणे ढोलकं? म्हणलं आम्हाला काय माहीत तुमच्याकडं नाही म्हणून. मग म्हटलं भजनी मग प्रवचन करते. ते म्हटले नाही तुम्ही कीर्तनच करायचं, आम्ही बंदोबस्त करतो. आणि मग काय तमाशामध्ये गाणारे आणले. ते म्हटले काय गायकच लागतात ना तुम्हाला? ते कशातले गाणारे असले तरी पण गायक लागतात ना. पण आता कसं आहे माझ्या जातीचे लागतात. संप्रदायामध्ये वैष्णव लागतात. म्हटलं काही हरकत नाही, नवीन भागात आलो, परमार्थ पुढं न्यायचं, आपल्याला भागून घ्यायचं. कसं असलं तरी आपलं 11 वाजले का चाललं. कसं वातावरण असो, वडलेलं असो पडलेलं असो, सवय झाली ना. आपलेच माणसं. आम्हाला आजही माहेर माहीत नाही माऊली, आजही नातेवाईकाचे गाव मला माहीत नाही. मी अगदी संप्रदायातली, तुम्ही सगळे वैष्णव माझे नातेवाईक आहे, काय हरकत नाही. आणि मग कीर्तन चालू झालं. कीर्तनामध्ये मी सहज एक प्रमाण म्हटलं, ब्रह्म विष्णू आणि महेश सामोरी बसले मला ग, दत्त गुरु दिसले. आता हे जर संप्रदायात म्हटलं असतं तर मग त्यांनी पूर्ण प्रमाण म्हटलं असतं. आता म्हटलं चतुरा तो शिरोमणी. मागचे तमाशातले होते, त्यांनी टाळ दिले सोडून. ते म्हटले हिला ग बाई हिला ग बाई दत्त गुरु दिसले, हिला ग बाई. त्याने 4 भिंती सारी येल्या. त्यातला तज्ञ माणसं पाहिजे ना. एकदा काहीला सवय असते टाळ सोडून द्यायचे, नुसते हातवारे करायचे. एक जणाचा आवाज वर जात नव्हता आणि दोन्ही हात वर जायचे असे. आवाज खालीच खर्जेत म्हणायचं, हात पंचमला जायचे त्याचे. म्हटलं बाबा टेन्शन घेऊ नका, तुमचा आवाज जरी वर जात नसेल पण हात जातात ना. हात जरी वर गेले तर काय हात सोड म्हणजे म्हणायची सवय, टाळ सोडून द्यायचा. मी म्हटलं वासना वडाळ गाई गड्यांनो, वासना वडाळ गाय. आणि तिचा हाणून मोडावा पाय का खालून मोडावा पाय? तिचं प्रमाण आहे ते, हाणून मोडावा पाय. तो म्हणला खालून मोडावा पाय. असं साधं नाही म्हटलं कांबळे महाराज. त्याने टाळ दिला सोडून, वासना वडाळ गाई गड्यांनो, वासना वडाळ गाय, वासना वडाळ गाई गड्यांनो. त्याने असं करून करून शेजाऱ्याचा होठ असा सुजला. तर वड त्यातले जातीचे माणसं लागतात त्याच्यासाठी, संप्रदायाचे माणसं लागतात. कुरेकर बाबा, वैकुंठवासी वैद्य बाबा, वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर, अगदी ही सगळी मंडळी आमच्या घरी लहानपणापासून, मी लहान असतानापासूनच मी जवळून पाहिले. यांचं मोठ्यांचं सानिध्य जरी भेटलं तर माणसं मोठे होतात. मूर्खाची फायद्याची संगत असली तरी करू नका.
शहाण्याकडं जाऊन नुकसान जरी झालं तर त्याच्याच सावलीत बसा. आणि मी सांगू, शहाण्याकडं 100% जा तुम्ही, तुमचं 100% नुकसान होणार नाही. पण मूर्खस्य गात्रानी वर्धंती किंतुम तेषाम ज्ञानम न वर्धंती. मित्र बनवत असताना सुद्धा मित्राकडं श्रीमंती नसली तरीही चालेल, पण त्या मित्राकडं विचाराची श्रीमंती असावी, मित्र चांगला असावा. मित्र भगवान श्रीकृष्णासारखा असावा. द्वारकाधीश आहे, द्वारकेचा राजा आहे, गर्व नाही राजा असल्याचं. मित्र सुदामजी सारखा असावा. 18 विश्व दारिद्र्य आपल्या घरामध्ये आहे, पण त्या गरिबीची लाज वाटत नाही. मित्र चांगला असावा. याच्याही पुढे सांगू मी तुम्हाला, मित्र मळका असला तरी चालेल, मित्र जळका नसावा. वाटच लावतो का नाही, जळका मातीत म्हणतो तुझं चांगलं व्हावं एवढंच वाटतं मला, आणि सगळं वाईट करून मोकळा होऊन जातो. म्हणून संगत सुद्धा चांगल्यांची पाहिजे, साधू संतांची संगत पाहिजे. संताचे संगती अहितापासून काढी ती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. भागलिया मज वहातील कडिये, त्यांच्या यानी जोडे सर्व सुख, ज्ञानेश्वर माऊली. 8व्या दिवशी कालाय. खरे वैष्णव पाहत नाही दिवाळी कधी आहे, दसरा कधी येणार आहे, आपले सण कधी आहे, हे खरे वैष्णव पाहत नाही, वारकरी पाहत नाही. वारकरी याची वाट पाहतात, आपल्या सप्ताहाची तारीख किती आहे. सप्ताहाची तारीख आनंद देणारी आहे. काहीला वाटत असेल उतरता वयामध्ये मग जाऊ मंदिरामध्ये, एकदा का सगळं सेटल करून दिलं, सुनबाई आली, सुनबाईने 1-2 शिव्या द्यायला लागली का मग घर सोडायचं आपलं. तसंच एकदम कसं सोडायचं घर. परमार्थ हा वैयक्तिक करावा लागतो, दुसऱ्याचा घेता येत नाही. आपुला तो एक देव करून घ्यावा. बराचसा बदल झाला. अगदी रस्त्याने येत असताना सुद्धा असं वाटलं की मुंबई हायवे आहे की काय. गाडी 120 आली आमची. तीच तुमची परमार्थाची गाडी सुद्धा 120 पोहोचली पाहिजे. आमच्या वस्तीवर गेल्यानंतर काय नाव दादांचं, गणेश दादा गावडे, त्यांनी सांगितलं गणपती बाप्पाच्या चतुर्थीनिमित्त आम्ही दर महिन्याला कीर्तन करतो. 2000 लोक असतात. तुम्ही सप्ताह किती करता याला महत्त्व नाही. आता छोटंसं मंदिर आहे तिथं 2000 लोक असतात. एवढा मोठा दिग्गज कीर्तन करीत आहे. सातत्य वाढवा परमार्थाचं. सप्ताह आहे म्हणून परमार्थ करू नका, तुमच्या कुटुंबामध्ये सातत्य ठेवा. रोज ज्ञानोबारायचा हरिपाठ तुमच्या मोबाईलमध्ये लावा, तुमच्या नातवावरती संस्कार होतील. नाही तर मग आजीबाईचा हरिपाठ चालतो, नातू म्हणतो कशी घुसती आरपार, कोंबडी इकडून तिकडून मारती चक्रा. आता आळंदीला आमची संस्था आहे, अगदी भरपूर मुलांच्या संस्था आहे. तिथं पालक लोक येतात, अक्षरशः रडतात. ते म्हणतात मोबाईल लेकराच्या हातामध्ये दिला, आज म्हणजे रडण्याची वेळ आली. पोरग कितवीला, 8वीलाच आहे, पण मोबाईल सोडत नाही. त्या लेकरावरती संस्कार द्या. आजही तुम्ही मस्जिदमध्ये पहा, ते जन्माला आल्यापासून लेकरू मस्जिदमध्ये नेतं. धर्मासाठी, धर्मजागरासाठी लहानपणापासून त्या लेकरावरती संस्कार करा. कारण संस्कारच ही देण अशी आहे महाराज. संपत्ती संपते पण संस्कार संपत नाही. मी तर त्या भगवंताला विनंती करेल, अलीकडची परिस्थिती सांगण्यासारखी नाही. गैया कटे मदिरा बड़े सीनों में नोटों का जोर है, व्यभी विचार भी चल रहा है यहाँ, घर घर में घुसखोरी है, गुंडा ही मर्द कहलाएगा, गुंडा ही मर्द कहलाएगा, साधु संतों को गालियाँ. अरे वाह राज करने वाले, तूने तो रावण को ही शर्मा दिया. रावणापेक्षा श्रीमंत होण्याचे स्वप्न काही लोक पाहतात. जाता जाता पुनश्च एकदा तुम्हाला धन्यवाद देते. आपल्या लेकरावरती चांगले संस्कार घडवा. आळंदी पंढरीची वारी करा, आणि वारी करत असताना या लेकरालाही बरोबर आणा कधीतरी. नाही कुणाचं चांगलं करता आलं तर काही हरकत नाही, वाईट कुणाचं करू नका. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना, काटे बन कर मत रहना. तुका मया मी झालो अग्निरूप लागून दीपाप पुण्यांगा.
जाता जाता पुनश्च एकदा तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देते. झालेली सेवा माऊलींच्या चरणी, जगद्गुरु तुकोबारायच्या चरणी, मला ज्या आईवडिलांनी जन्म दिलाय माझ्या आईवडिलाच्या चरणी सेवा अर्पण करते. सेवेला पूर्ण विराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल.